चित्रपटांमध्ये बदल करणं, मग तो नावात असेल, तो कंटेंटमध्ये असेल किंवा त्याच्यामधला काही भाग वगळणं, हे गेल्या काही दिवसांमध्ये आता जवळपास नेहमीचं भाव वाटावं इतकं रेग्युलर झालेलं आहे। या विशिष्ट चित्रपटाच्या बाबतीत जे गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी जी भूमिका मांडलेली आहे, या सगळ्याबद्दल काय मत आहे तुमचं? एकूण दोन प्रकार आहेत। पहिलं म्हणजे हे जे कोणी सज्जनगड निवासी प्रवीण कुलकर्णी आहेत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ज्या सरकारचं महाराष्ट्र ज्या पक्षाचं सरकार असतं ते त्या पक्षाचेच जवळपास कार्यकर्ते प्रतिनिधी एक्सपर्ट या नावानी किंवा काही एक्सपर्ट असतीलही सेन्सॉर बोर्डावर असतात। अशा वेळेस या सेन्सॉर बोर्डाने अप्रूव्ह केलेल्या चित्रपटाला जर हे महाशय किंवा त्यांचे समर्थक नाही किंवा कोणती एखादी हिंदू समता जी कोणती संघटना आहे ते विरोध करत असेल तर पहिल्यांदा ह्या विरोध करणाऱ्यांनाच एक्सपर्ट म्हणून ठेवून घ्यावं का, हा माझा पहिला प्रश्न आहे। म्हणजे पहिल्यांदा कुठलाही चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवायचा की या गल्ली बोळापासून तर दिल्ली पर्यंत असणाऱ्या सो कॉल्ड एक्सपर्ट्सचं पहिले अप्रुव्हल घ्यायचं, कारण हा त्रास आता तुम्हाला मनाचे श्लोक करता दिसत आहे। हाच त्रास अगदी पंजाबी हिंदी चित्रपटापासून साऊथ इंडियन चित्रपटांपर्यंत सर्वांना होत असतो। तर तेव्हा त्यावेळेसही काय करावं, तर प्रत्येकाकडनं शेवटी आपण हे घ्यायचं का की तुमचं अप्रुव्हल घ्या। बरं, ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाने बसवलेलं सेन्सॉर बोर्ड जर का सांगत आहे की हे आम्ही अप्रूव्ह करत आहे तर त्याला नकार देणारे हे कोण? त्याच्यानंतर तुम्ही एक अगदी योग्य प्रश्न विचारला, त्याचं कुलकर्णींनी उत्तर नाकारलं। तुम्ही सरळ असं सांगितलं की या तुमच्या विरोधाच्या नावाखाली जी काही झुंडशाही झालेली आहे त्याला जबाबदार कोण? खर तर सीसीटीव्हीच्या जमान्यात चेहऱ्यावर त्यांनी काही मास्क वगैरे घातलेला नाहीये, सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत। आपण अजूनही लोकशाहीत आहोत। मला असं वाटतं ही घटना 10 तारखेला जर का घडलेली आहे तर आतापर्यंत त्यांच्यावर अरेस्टची कारवाई झाली पाहिजे, ती अजूनही झालेली नाही। मग याला मी म्हणतो की विशिष्ट विचारांच्या लोकांचं सरकार, पण ठीक आहे ते आता अप्रूव्ह झालेलं आहे का, मग आपण आपल्याच एखाद्या ज्याला असं म्हणता येईल स्लीपर सेल द्वारे आपण त्याला विरोध करवून घ्यायचा आणि आपण याच्यावर बंदी घालून घ्यायची, हा एक प्रकार तर होत नाहीये का?